मला लिव्हरचा त्रास अ, जाणवला कारण माझ्या हातापायाला सूज यायची, पोटाला सूज यायची आणि थोडं ड्रिंकची सवय असल्यामुळे, अल्कोहोलिक असल्यामुळे या वेदना हळूहळू मला जाणवायला लागल्या. त्यानंतर मी जसं तपासणीसाठी आलो रुबी हॉल. तिथे डॉक्टर पवन सर, डॉक्टर श्रीवास्तव सर, सुशील सर यांचं खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं. व्हरायटी ऑफ टेस्ट झाले आणि त्यानंतर त्यांनी डिसिजन असा दिला की तुम्हाला लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल आणि घाबरू नका अशी हिंमत दिली. आणि पाठीशी आई, बहीण, मावशी हे सगळे होते. बाकी अ, हिंमत तर होतीच, पण एक मनात भीती पण होती की काय होईल, काय नाही. आणि मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळं थोडीफार भीती मला होती. पण इथलं एन्व्हायर्नमेंट, इथला स्टाफ, इथलं वातावरण इतकं छान वाटलं आणि प्रत्येकाने मला चांगली मदत केली. स्पेशली श्रीवास्तव सर, पवन सर, सुशील सर. ICUमध्ये असताना सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. खूप चांगली मदत दिली आणि 17 ऑक्टोबर 2024 या दिवशी माझं लिव्हर ट्रान्सफरचं ऑपरेशन झालं आणि होपफुली खूप छान आहे. आज जवळपास 1.5 वर्ष झालं आहे. तर मला इतकं म्हणजे कम्फर्ट वाटतं आहे. मी रेग्युलर चेकअप करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि सर सर जे म्हणतील, ज्या टेस्ट म्हणतील त्या टेस्ट करतो आणि फॉलो करतो. त्याच्यामुळं एक हेल्दी लाईफ आहे सध्या. कारण मी असंही काही आवाहन करू इच्छितो, की ज्यांना लिव्हरचा त्रास आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे, ट्रान्सप्लांटची गरज आहे, त्यांनी न घाबरता बिलकुल येऊन सर्व टेस्ट करावे, सरांचं मार्गदर्शन घ्यावं. कारण ही टीम खूप छान आहे आणि एक माझं स्वतःचं उदाहरण जे मी देऊन हे सांगू इच्छितो, की घाबरू नका आणि बिलकुल त्याला सामोरं जा आणि तुम्हाला रिझल्ट नक्की चांगला भेटेल. कारण सेल्फ कॉन्फिडन्स असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.